निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नवी मुंबई या ठिकाणी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीमध्ये एक वेब पोर्टलचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। नवी मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते या वेब पोर्टलचं उद्घाटन करण्यात आले आहे। या वेब पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या त्यावर नोंदवता येणार आहे। जसं भारतीय जनता पार्टी या वेब पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे। या सगळ्याची माहिती एका पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली। यावेळी या पत्रकार परिषदेत नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, नवी मुंबई भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार तसेच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक व विविध पदाधिकारी कार्यकर्ते भाजपचे उपस्थित होते। याबद्दलची अधिक माहिती डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली। या ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांना या क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात जे मुद्दे, ज्या सूचना आणि जो काही त्यांचा या विषयाचा विचार आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल, जेणेकरून त्यातून आम्ही आमच्या पक्षाचा या लोकसभा क्षेत्राचा जाहीरनामा बनवू शकू, त्याकरता एका पोर्टलचं लॉन्चिंग या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या उपस्थितीत आपण केलेलं आहे। आणि या पोर्टलमुळे सगळ्या नागरिकांना, तो कुठल्याही भागात राहणारा असो, कुठल्याही विषयावर त्याचं मत असो, ते मांडण्याचा पूर्णपणे त्याला एक वाव या पोर्टलच्या माध्यमातून मिळाला आहे, एक संधी मिळाली आहे। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी लोकांच्या आकांक्षांच्या अनुरूप अशा पद्धतीने आपलं घोषणापत्र किंवा आपला जाहीरनामा तयार करेल। लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे जाहीरनामे येत असताना स्थानिक ज्या ठिकाणचे मतदान करणार आहेत त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या ह्या देखील जाणणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आता सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे प्रत्येक 5 वर्षानंतर जनतेला काय हवं हा जाहीरनामा असतो। आणि जाहीरनामा जो असतो तो बघून मतदार आपल्या अडचणी, आपल्या मागण्या ज्या योग्य पद्धतीने जो पक्ष मांडतो त्याच्या बाजूने मतदान करत असतात। त्यामुळे निवडणुकीमधली ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे। आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमीच इलेक्शनच्या अगोदर अशा प्रकारची नागरिकांची मागणी काय आहे, नागरिकांच्या समस्या काय आहेत ही जाणण्याची प्रथा आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची माहिती जनतेकडून संकलित करण्याकरता पोर्टल सुरू केलेलं आहे। जरी पोर्टल असलं तरी जनरली तो जिल्हा, ती नगरपालिका, ते वॉर्ड आणि मग केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या सगळ्यांच्याच ज्या समस्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड केंद्राकडचे प्रकल्प, एखादे प्रकल्प त्याच्यामधलं ॲडिशन लोकांची माहिती, एखादी माहिती मिळाल्यानंतर तो प्रकल्प अजूनही चांगला करू शकतो। त्यामुळे लोक ज्या गोष्टींचा वापर करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणं, त्यांची मागणी व्यक्त करणं हे गरजेचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षा ह्या पक्षापर्यंत पोहोचवणं आणि त्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये घेऊन मग ते आम्ही पूर्ण करण्याचा जाहीरनामा हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न हा नवी मुंबई जिल्ह्याचा असेल। निश्चितच या ठिकाणी आदरणीय विनयजी सहस्त्रबुद्धे साहेबांनी या ठिकाणी सांगितल्या पद्धतीनं आणि संदीपजींनी सांगितल्या पद्धतीनं ही खरोखरच मला वाटतं भारतवर्षामध्ये अनेक पक्ष आहेत, लोकशाहीमध्ये तो मान्यता असेलच विषय आहे, परंतु हा भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे जो जनतेकडे जातो आणि सांगतो की तुम्हाला काय अपेक्षा आहे। मला वाटतं देशामध्ये असं कुठलाही पक्ष करत नाही। लोकांनी याचं स्वागत करावं आणि जास्तीत जास्त हा जो उपक्रम आहे याला सर्वांनी सहकार्य करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाईशा प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।